शुभ दुपार माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? तर आज आहे तिसरा दिवस जे शिवपुराणचा आणि आज मी आलेली आहे आणि खूप असा गर्दा आहे. जसं की आजूबाजूला छोटे मोठे खेडेगाव आहे ते भरपूर असे जे आपले ताई आहेत ते आलेले आहेत आणि शिवपुराणाचं महत्त्व तर खूपच आहे. ऐकलं की जे आहे आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र होतं. तर चला आलेली आहे माझ्या संग तुम्ही पण कथेचा लाभ घ्या. आणि खूप छान असं महाराज सांगत होते आणि सगळेजण खूप छान असं लक्ष देऊन ऐकत होते. तर चला कथा थोडीशी पहा. लढाईच्या काळामध्ये जर तलवारीची जखम झाली ना, गडावर शिवाजी महाराजांच्या इतिहासातली घटना आहे. गडावर 100 वर्षाच्या तुपाच्या कुजलेल्या तुपाच्या विहिरी असायच्या, विहिरी. आणि मग ते काय करायचे, जखमेला लावायचं. किती पाऊस राहू जखम ताबडतोब भरून यायची. आता शास्त्रकार सांगतात की 20 वर्षाचं जुनं तूप शुगर झालेल्या माणसाच्या जखमेला लावा, जखम 8 रोजात भरून येते. किती शास्त्र चांगलं आहे. आम्हाला शास्त्र नको, आम्हाला नाचणं धिंगाणा सोंग हेच पाहिजे आम्हाला, बाकी काय. चला तर 1 ते 4 पर्यंत आहे कथा आणि पुन्हा तिथून जे आहे ते महाप्रसाद पण असतो. तर आमची कथा सगळी छान ऐकून झाली होती. पुन्हा आम्ही प्रसाद ग्रहण केला आणि प्रसाद ग्रहण केल्यावर पुन्हा निघलेला होता आता घराकडे. आणि खूप छान असं व्यवस्थापन, बसल्यावर सगळ्यांना पाण्याची सोय, जसं की गरमी खूप आहे त्याच्यामुळे कूलर पण लावलेले आहेत आणि सगळ्याला बसल्या ठिकाणी पाणी पण द्यायले आहेत. व्यवस्थित जेवण खावण सगळी जी सुविधा आहे ते खूप छान केलेली आहे. तर चला झालेली आमची कथा. आम्ही धन्य झालो, तुमच्या पोटी जन्म घेतला. अशा ठिकाणी लेकराला पाठविणाऱ्या माता किती आहेत. तुम्हाला म्हणालो पोरं रिकामी घरी फिरायले, जेवण या, पोरं अन्न होईना तुम्हाला, इथं अशा ठिकाणी पाठवू का? चला आमचं जेवण पण झालेलं आहे. जसं की प्रसाद बी आम्ही खाल्लेला आहे आणि थोडासा प्रसाद मी गिलासामध्ये घेतला होता मुलाला, कारण मिस्टर आणि मुलांना काही येणं होत नाही कारण ते दुकानी जातात. तर थोडा प्रसाद घेतला होता मी घरी पण. तर चला आता निघलेला आहोत घराकडे. खूप छान आज मी तिसऱ्या दिवशी जी कथा होती खूप छान अशी होती. दिवस कुठं चाललाय काय नाही काहीच कळलं नाही. तर चला आता निघलेली घराकडे. गरमी व्हायली, खरबूज खायचं तुला? ये खरबूज टाकते. कुठं आहे खरबूज? फ्रीजमध्ये आहे खरबूज. जिनाचं खरबूज कुठं आहे? इथं आहे फ्रीजमध्ये. आवडते खरबूज? चल देते तुला. आणि खूप गरम खाते मध्ये जिना खरबूज. खा पिलूच खरबूज. आवडायला खरबूज. कुठं न्यायला? खुर्ची खाली बसून खायला. खाय. आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण झालेला आहे. जसं की सगळे काम आवरून गेले होते पण भांडे राहिले होते, कारण सगळ्यांचे जेवण जे आहेत ते फक्त माझंच जेवण झालं होतं, मिस्टरचं मुलाचं जेवण राहिलं होतं, त्याच्यामुळे भांडे घासणं काही झालं नाही. पुन्हा आल्यावर भांडे घासले. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये वरण भात, जसे की भाकरी, चवळी शेंगाची भाजी आणि आंबट. तर जसं उन्हाळ्यामध्ये रोज जेवायला पाहिजेच तर आज केली होती मस्त. आज सोमाचा बाजार पण होता तर हिरवीगार मस्त काकडी आणली होती, त्याची कोशिंबीर केली होती. आणि मिस्टर काही खात नाही, त्यांना काकडी आवडत नाही, तर आमच्या दोघांसाठी केली, त्यांच्यासाठी दुसरा स्वयंपाक केलेला आहे. तर आज दिवसभरचं जे रुटीन होतं ते असं होतं. आणि आता उद्याचा जे आहे ते 4था दिवस आहे.